नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. सध्या विधानसभा निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आल्याचं पाहायला मिळतंय आणि जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगावातील नेते मंडळीचं नेमकं काय चाललंय याचीच चर्चा जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला आहे. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे असतील, गिरीश महाजन असतील, हे दोन नेते कायमच राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं आपल्याला दिसतंय. याच विषयासंदर्भात बोलण्यासाठी आता लोकमतचे संपादक किरण अग्रवाल सर माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं या शोमध्ये. उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरीमध्ये आज आपण जळगावातील या दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठा कशा पद्धतीने पणाला लागलेली आहे त्याची चर्चा करणार आहोत. माझा सुरुवातीला प्रश्न हाच आहे सर की या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक कितपत महत्त्वाची आहे आणि या नेत्यांचे प्रयत्न नेमके काय चालले? जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार करायचा झाला तर या जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 11 जागा येतात विधानसभेच्या. या 11 जागांमध्ये सद्यस्थितीत जवळजवळ 10 जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत आणि एकमेव जागा जी आहे ती काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे. एकूणच जिल्ह्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर पुलाखालून जे पाणी निघून गेलेलं आहे त्याच्यामध्ये एक काळ असा होता का ज्या वेळेला एकनाथ खडसे हे या जिल्ह्याचे सार्वभौम नेते असल्यासारखं त्यांचं एकूणच आवाका होता, त्यांचं वर्चस्व होतं. आणि अलीकडच्या काळामध्ये गिरीश महाजन हे त्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीने आणि इव्हन गिरीश महाजन यांनी तर फक्त जिल्हाच नव्हे तर हा पूर्ण खानदेश रिजन आणि संपूर्ण राज्यामध्ये असलेली त्यांची एक संकटमोचक म्हणून जी भूमिका आहे ती वठवताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्याचा ज्या राजकारणाचा विचार करायचा झाला तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे दोनही मातब्बर नेत्यांकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांना टाळून कोणत्याही बाबतीमध्ये पुढे जाता येत नाही, ही स्थिती नक्की आहे. सर आता एकनाथ खडसेंच्या संदर्भात जर आपण बोलायचं म्हटलं तर 2016मध्ये त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते राजकीय विजनवासात असल्यासारखं भाजपमध्ये त्यांची स्थिती होती. नंतर शरद पवारांनी त्यांना साथ दिली, विधान परिषदेवर आमदार केलं. 2020मध्ये खडसेंचा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. पण नंतरचा जर आपण काळ पाहिला तर खडसे नेहमी भूमिका बदलताना दिसत आहेत. म्हणजे आपण लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये त्यांनी असा आभास निर्माण केला की माझा भाजप प्रवेश झालेला आहे. तिकडं सुनबाईंसाठी त्यांनी प्रयत्न केले, सुनबाई निवडून आल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या. त्यानंतर खडसेंचा युटर्न आणि थेट आता विधानसभेमध्ये त्यांची मुलगी रोहिणी खडसे या मुक्ताईनगरमधून कंटेस्टिंग करतायत आणि त्यांना निवडून आणणं खडसेंसाठी कितपत त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय आहे आणि नेमकं मुक्ताईनगरामध्ये खडसे आता कसे सक्रिय दिसत आहेत? खडसेंच्या एकूण राजकारणाचा जर आपण आजवरचा आढावा जर घेतला तर आपल्या लक्षात येईल का कामाच्या बाबतीमध्ये, लोकसंपर्काच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं वलय असलेले हे नेते राहिलेले आहेत. आणि त्याच्याचमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जे मोजके असे लोकप्रतिनिधी राहिले आहेत का ज्यांनी 6 टर्म आमदारकी भूषवलेली आहे त्याच्यात एक खडसे आहेत. जोपर्यंत भाजपामध्ये मुंडे महाजनांचं पर्व होतं तोपर्यंत खडसेंचं प्राबल्य हे त्याच पद्धतीने टिकून होतं. भाजपामध्ये जेव्हा फडणवीसांचं पर्व सुरू झालं तेव्हापासून खडसे हे काहीसे बाजूला पाडल्यासारखे झाले. आता त्यांना बाजूला केलं गेलं असंही म्हटलं जातं आहे, जे काही असेल. परंतु फडणवीस पर्व आकारास आल्यानंतर खडसे हे एकूणच राज्याच्या आणि एकूणच भाजपाच्या राजकारणातून काहीसे बाजूला पाडलेले आहेत. आणि याच्यात त्यांनी आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी शरद पवारांचं बोट धरलं आणि ते राष्ट्रवादीमध्ये गेले. खडसेंचा प्रॉब्लेम काय होतो आहे का सुनबाईसाठी ते भाजपाचे असतात. आता कन्येला उभं करायचं आहे किंवा कन्येला पुढे आणायचं आहे किंवा खडसे परिवाराची नाळ टिकून ठेवायची आहे तर ते राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांचे होतात. म्हणजे खडसेंचा प्रवास हा अलीकडच्या काळामध्ये कायम तळ्यात मळ्यात असा होताना आपल्याला दिसतो आहे. यंदाही तेच होत आहे. गेल्या वेळेला सुद्धा मुक्ताईनगरच्या मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे ह्याच्या त्यांच्या कन्या होत्या. त्या निवडणुकीला उभ्या असताना राष्ट्रवादीच्या तिकिटावरती त्यांना खूप दमछाक करावी लागली आणि शेवटी एक अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी तिथे बाजी मारली आणि रोहिणी खडसेंना पराभूत केलं. यावेळेला हेच अपक्ष उमेदवार गेल्या वेळेचे चंद्रकांत पाटील हे शिंदे सेनेचं तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकलेले आहेत आणि रोहिणी खडसे यांच्याशी सामना करत आहेत. त्याच्यामुळे होतं काय आहे का गेल्या लोकसभेला रक्षा खडसे यांच्यासाठी
भाजपाच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले किंवा त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे एकनाथ खडसे आता पुन्हा कन्नेच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांचे बनलेले आहे. ही जी धरसोडपणा झालेला आहे ज्याला आपण म्हणूया राजकारणामध्ये, ती खडसेंच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सर्व चर्चेचा विषय बनून गेलेला आहे. परंतु असं जरी असलं तरी एकूणच त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा समर्थकांचा गट म्हणूया, त्यांचे एकूणच कामकाज, त्यांचा संपर्क म्हणूया, या दृष्टिकोनातून त्यांची ही निवडणूक आणि त्यांच्या कन्येला उभं करण्याचं आणि खडसे परिवाराला या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये टिकवून ठेवण्याचं जो काही त्यांचा एक प्रयत्न आहे तो आपल्याला त्या पद्धतीने धडपड चालताना दिसते आहे. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की खडसेंची भूमिका नेहमी तळ्यात मळ्यात दिसते आहे, तर लोकसभेच्या काळातले खडसे आणि आता विधानसभेच्या काळातले खडसे दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. याचा कुठंतरी त्यांना काही सेटबॅक म्हणता येईल का? म्हणजे मुलीसाठी काही अडचण होईल का? सेटबॅक असं नाही म्हणता येणार. किंबहुना लोकसभेला त्यांनी भाजपाचं बोट धरून सुनबाईंना पुढे केलं, त्यांचा विजय मिळवून घेतला. भाजपानेही त्यांना चांगल्या पद्धतीचं सन्मानाची वागणूक देऊन त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपदसुद्धा दिलेलं आहे. आता पुन्हा ते कन्येसाठी राष्ट्रवादीचं बोट धरत असले तरी एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला का एकूणच म्हणजे आता समजा सुनबाईच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर त्यांच्या आधिपत्याखालील जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये ते बाकी सर्व ठिकाणी फिरत आहेत, परंतु त्यांच्या सुनबाईंची अडचण होती आहे. तेव्हा सेटबॅक बसतो आहे किंवा अडचण होती आहे ती सुनबाईंची. खडसेसुद्धा आता या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही घटना घडामोडी, ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे ते पाहता आता बऱ्यापैकी त्यांनी स्वतःला सावरलेलं आहे. स्वतःला आणि स्वतःच्या माध्यमातून कन्येला स्थिर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं पडत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा सर्वांना सोबत घेऊन, मग तो लेवा समाज असेल, तो मराठा समाज असेल, बाकीचा सर्व वर्ग असेल, या सर्वांना एकत्रित करून चालण्याची आणि राजकारणामध्ये खडसे परिवाराला इस्टॅब्लिश करण्याची त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं का गेल्या वेळेला जो थोडासा त्यांना एक सामना करावा लागला, नाराजीचा म्हणा किंवा मतविभाजनाचा म्हणा किंवा समोरच्या उमेदवाराचा म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याबद्दलचा, तो यावेळेला तितकासा होईल असं मला वाटत नाही. त्याचा उलट खडसेंना लाभच होईल असं एकूण चित्र मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आपल्याला दिसतंय. मागचा म्हणजे काही वर्षांचा जर इतिहास पाहिला, खडसेंचा जो राजकीय प्रवास राहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जेव्हा भाजपने खडसेंना त्रास देण्याचं भूमिका घेतली असा खडसेंचा आरोप होता. मग पद्धतशीररित्या खडसेंना जिल्ह्यामध्ये कसं अडवून धरता येईल या दृष्टीने भाजपने प्रयत्न केले. त्यासाठी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना देखील विश्वासात घेतलं. मग ते जिल्हा बँकेची निवडणूक असो, दूध संघाची निवडणूक असो, इव्हन 2019मध्ये झालेली विधानसभेची निवडणूक असो, त्यामध्ये रोहिणी खडसेंचा पराभव झाला. एकूणच या सहकारी संस्थांमध्ये खडसेंचं वर्चस्व जे मांडलं जायचं ते खालसा करण्यात भाजपला यश आल्याचं बोललं जातं. या साऱ्या पार्श्वभूमीवर आताची निवडणूक रोहिणी खडसेंसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच ती खडसेंसाठी देखील आहे. जर समजा आता चंद्रकांत पाटलांचंही तेवढंच कडवं आव्हान त्या ठिकाणी मांडलं जातं आहे, निवडणूक घासून होते असा एकूणच सगळे रिपोर्ट्स आपल्यापर्यंत येत आहेत. अशा परिस्थितीत जर रोहिणी खडसेंचा समजा पराभव झाला किंवा रोहिणी खडसे काठावर त्या ठिकाणी पास झाल्यात तर खडसे फॅक्टर येणाऱ्या काळात कसा असेल? गेल्या वेळेचीही आपण मुक्ताईनगरमधली जर निवडणूक पाहिली तर आपल्या लक्षात येईल का चंद्रकांत पाटलांचा विजय हा काठावर झालेला होता. यावेळेला खरंच पुन्हा एकदा घासून निवडणूक होते असं आपण जे म्हणतो आहे ते अगदी तंतोतंत खरं आहे. कारण खडसेंचं राजकीय जे प्राबल्य आहे ते एकीकडे आहे. चंद्रकांत पाटलांनी गेल्या 5 वर्षामध्ये अपक्ष असताना शिंदे सेनेला जे समर्थन दिलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली त्यांची जी जवळीकता, त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये कमी कालावधीत म्हणजे एकाच टर्ममध्ये अनेकविध विकास कामं घडून आणलीत आणि त्यांचा जो संपर्क इतक्या गतीने त्यांनी वाढवलेला आहे तो पाहता दोघांमधली लढत ही अतिशय निकराची होती आहे, काट्याची होती आहे, टसल आहे ज्याला आपण म्हणूया. हे सर्व आहे. जय पराजय हे अंतिमतः आपल्याला 23 तारखेनंतर कळणार आहे. परंतु एक नक्की का जय झाला तर प्रश्नच नाही, पण पराजय जरी झाला तरी खडसेंसारखा व्यक्ती हा शांत राहील किंवा राजकारणातून त्याच्यामुळे एकदम उतरणीला लागून जाईल असा अपेक्षा करता येऊ नये किंवा असा विचार करता येऊ नये. कारण खडसे हे एक पक्ष म्हणूनही आणि एक व्यक्ती म्हणूनही त्यांचं एक नेतृत्व आहे, त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्या वर्गाची मतं कमी जास्त होऊ शकतात
परंतु त्या वर्गाच्या मनात असलेला खडसेंबद्दलचा सहानुभूतीचा म्हणूया, कारण अलीकडच्या काळामध्ये सहानुभूतीच म्हणायला हवी, ज्या पद्धतीने त्यांचं डावाडोल झालेलं आहे राजकारण, तो कमी होणारा भाग नाही आहे. त्याच्यामुळे खडसेच आहे, प्रभाव कमी जास्त होऊ शकतो हे आपण समजून घ्यायला हवं. सर, खडसेंप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातले जे नेते आहेत गिरीश महाजन, संपूर्ण राज्यभर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यात ते महत्त्वाचे नेते मानले जातात. नेमकं गिरीश महाजनांच्या मतदारसंघाची काय स्थिती आहे? तिकडं असं म्हटलं जातं की गेली 25-30 वर्ष ज्या सहकार्याने गिरीश महाजनांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, आज तोच सहकारी गिरीश महाजनांच्या विरोधात शड्डू ठोकून रिंगणात आहे. गिरीश महाजनांचं राजकारण आणि गिरीश महाजनांचं एकूणच व्यक्तिमत्व याचा जर आपण विचार करायचा झाला तर आपल्याला एक बाब अतिशय प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे का जळगाव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक सुरेशदादा यांनी 7 टर्म ही आमदारकी भूषवली. पोटनिवडणुका धरून त्या 9 टर्म होतात, परंतु यंदा त्यांच्या त्या 7 टर्मच्या लागोपाठच्या आमदारकीचा जो विक्रम आहे त्या विक्रमाच्या बरोबरीला जाण्याचा प्रयत्न हा गिरीश महाजन यांच्याकडून होतो आहे. गिरीश महाजनांसारखा अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला एक तरुण हा लागोपाठ 6-6 टर्म आमदार म्हणून तिथून निवडून येतो, ही मोठी बाब आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जुना एक काळ असा होता का ज्यावेळेला लोक 7-7, 8-8 टर्म्स निवडून येत होते, कंटिन्यू ती जागा राखत होते. परंतु अलीकडे लोकांच्या ज्या अपेक्षा बदललेल्या आहेत, व्यक्तीच्याबद्दल म्हणजे उमेदवाराच्याबद्दल आणि त्याच पद्धतीने पक्षाच्याही बद्दल, या अशा वाहत्या प्रवाहावरती स्वार होऊन कंटिन्युअस 6-6 टर्म निवडून येणं हे काही गमतीचा भाग नाही आहे. त्याच्यासाठी प्रचंड लोकसंपर्क असावा लागतो, प्रचंड कामं करावी लागतात आणि गिरीश महाजन यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून यंदा ते जिल्ह्यामध्ये सुरेशदादांच्या विक्रमाची बरोबरी करायला निघालेले आहे असे एकूण चित्र दिसत आहे. राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर यावेळेला एकेकाळी त्यांचेच सहकारी राहिलेले, त्यांच्या भाजपामध्ये राहिलेले, जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी म्हणून काम केलेले दिलीप खोडपे जे आहेत ते यावेळेला त्यांच्यापासून दूर होऊन त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि ते त्यांच्यासमोर रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत. परंतु आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे का भाजपातून हे सहकारी हे कमी होत असताना किंवा दुरावत असताना गिरीश महाजन यांनी गेल्या वेळेला जे त्यांचे विरोधक राहिलेले होते सुनील गरुड जे राष्ट्रवादीच्याच तिकिटावरती या जामनेर मतदारसंघामधून त्यांच्या विरोधात लढलेले होते, त्यांना आपलंसं करून घेतलेलं आहे. म्हणजे एक सहकारी दुरावत असताना आणि विरोधात जात असताना दुसरा विरोधातला सहकारी त्यांना आपलासा करून घेतलेला आहे. हे जे राजकारणामध्ये जमेचं किंवा गोळाबेरजेचं राजकारण आपण ज्याला म्हणतो ते गिरीश महाजन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं स्पर्धा आहे, निकराने लढली जाते आहे, निवडणूक आहे, सर्व काही बरोबर आहे, परंतु एकूणच ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांचं काम तिथे झालेलं दिसतं आहे, मतदारांशी असलेला त्यांचा संपर्क दिसतो आहे, त्यामुळे ही लढत ही दुरंगी आहे हे नक्की. परंतु ह्या दुरंगी लढतीमध्ये सुद्धा महाजन ज्या पद्धतीने वाटचाल करताना दिसते आहे ती आश्वासक आपल्याला म्हणावी लागणार आहे. सर, गिरीश महाजन आता 7व्यांदा निवडणूक लढत आहे हे तेवढंच खरं आहे, परंतु एक बोललं जातं की एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या मतदारसंघामध्ये सलग प्रतिनिधित्व करत असेल तर अँटी इन्कम्बन्सीचा एक फॅक्टर त्या ठिकाणी काहीसा कामी येतो असं बोललं जातं. अँटी इन्कम्बन्सी यावेळेस कितपत खोडपेंच्या मदतीला येईल? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभर ज्या मराठा आंदोलनासंदर्भात गिरीश महाजनांची भूमिका महत्त्वाची मानली गेली होती, ते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे सातत्याने गिरीश महाजनांना पाण्यात पाहताय असं चित्र एकूणच आहे. जामनेरचा जर आपण भौगोलिकदृष्ट्या या मतदारसंघाची रचना पाहिली तर थोडा मराठवाड्याच्या बाजूने झुकलेला आणि त्यातही मराठा बहुल हा मतदारसंघ आहे, तर त्याचा काही परिणाम गिरीश महाजनांसाठी अडचणीचा ठरू शकतो का? 2 गोष्टीचा इथे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आपण म्हणालात तो अँटी इन्कम्बन्सी जो फॅक्टर आहे. अँटी इन्कम्बन्सी ही कोणत्या व्यक्तीला फेस करावी लागते तर ज्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क टिकवून ठेवलेला नाही, वारंवार निवडून आल्यानंतर मतदारांपासून दुरावून आपल्याच कोशामध्ये जो नेता वावरलेला आहे त्याच्यासाठी हा अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर नक्की येतो. गिरीश महाजनांच्या बाबतीत तसं झालेलं नाही आहे.
कायम मतदारांच्या आणि मतदारसंघाच्या संपर्कात राहिलेले ते नेते आहेत, हा एक भाग. दुसरा भाग खोडपेंच्या बाबतीमध्ये किंवा तुम्ही जे म्हणतायत का गेल्या लोकसभेमध्ये जे निकाल समोर आलेले आहेत ते पाहता विरोधकांचा जो आत्मविश्वास बळावलेला आहे त्याच्यातून काही होऊ शकतं का? आता याच्यामध्ये राज्य पातळीवरती एक उदाहरणच द्यायचं झालं तर बीडच्या लोकसभेचं उदाहरण दिलं जातं. अन्य ठिकाणी काही निकाल असे लागलेले आहेत का अगदी सामान्य माणसंसुद्धा ही महाआघाडीच्या तिकिटावरती निवडून आलेली आणि प्रस्थापितांना हादरा दिलेला आहे. परंतु इथे हे लक्षात घेतलं पाहिजे का लोकसभेची या मतदारसंघाची जी व्यापकता आहे ती खूप मोठी असते. विधानसभेची ही तुलनेने छोटी आहे, कारण एका लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ असतात. हा एक विधानसभा मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आहे. या स्थितीत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणारा वैयक्तिक संपर्क हा खूप प्रभावशाली ठरत असतो. आणि मला असं वाटतं का तो बाकीचे किती, जसं तुम्ही जरांगे फॅक्टरांचा उल्लेख केला, जरांगे फॅक्टर हा आहे. जामनेरला मराठवाड्याची भौगोलिकता आहे, परंतु जरांगे फॅक्टरच्या संदर्भाने जो मराठा वर्ग आपण अपेक्षित धरतो तो मराठा वर्ग हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गिरीश महाजन यांच्या पाठीशी उभा असलेला आपल्याला दिसतो आहे. मराठा मतदारसंघ किंवा मराठा वर्गातच सोडून द्या, म्हणजे अलीकडच्या 2 दिवसापूर्वीची जर आपण घडामोड जर पाहिली तर मनीष जैनसारखं नेतृत्वसुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती येऊन त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत आलेला आपल्याला दिसून आलेला आहे. तिथला जामनेरमधला जो बंजारा बहुल मतदारसंघ ज्याला आपण म्हणतो, बंजारा वर्ग त्या मतदारसंघामध्ये मोठा आहे. म्हणजे एक काळ असा होता का 40गावमध्ये राहणारे बाबूसिंग राठोड हे काँग्रेसचे उमेदवार यांना ऐन वेळेला जामनेरचं तिकीट दिलं गेलं. 40गावमध्ये राहणारा हा आपला उमेदवार हा जामनेरमधून निवडून गेलेला होता. तर असा हा बंजारा बहुल सुद्धा मतदारसंघ आहे. तो वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये गिरीश भाऊंच्या पाठीशी आपल्याला दिसतो आहे, कारण त्यांचं बंजारा समाजाचं जे काशी म्हणवलं जातं, जे मोठं तीर्थक्षेत्र म्हणवलं जातं, पोहरादेवी, या पोहरादेवीच्या विकासामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्या विकासामध्ये मोठी भूमिका ही गिरीश महाजन यांनी वठवलेली आपल्याला दिसते आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं का जरांगे फॅक्टर असेल, म्हणजे मराठा समाज असेल किंवा बाकीचे हे जे काही फॅक्टर आहेत ते तितकेसे ज्या पद्धतीने महाविकास आघाडी अपेक्षित करते आहे ते गिरीश महाजन यांच्या बाबतीमध्ये तसेच्या तसे किंवा तंतोतंत जामनेरमध्ये लागू पडतील असं मला वाटतं का अपेक्षा करणं हे थोडंसं धाडसाचं किंवा चुकीचं ठरू शकतं. निश्चितच सर, आपण खडसे आणि गिरीश महाजनांची प्रतिष्ठा नेमकी कशी पणाला आहे, कोणत्या पद्धतीने इथलं राजकारण जात आहे, या साऱ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला. या दोन्ही नेत्यांसंदर्भात तुमचेही काही मतं असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल. पाहत राहा लोकमत.